नमस्ते. या व्हिडिओत आपण सर्व स्पर्धा परीक्षांकरिता अतिशय महत्त्वाचे असे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आधारित सामान्य ज्ञानाचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील कोकण विभागातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे असणारा जिल्हा. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना कधी झाली? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना 1 मे 1981 साली झाली. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन 1 मे 1981 रोजी करण्यात आले. या विभाजनानंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागातून सिंधुदुर्ग या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. यामध्ये सावंतवाडी तालुका, कणकवली, कुडाळ, देवगड, दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ला व वैभववाडी या 8 तालुक्यांचा समावेश होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकूण 121 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकण प्रशासकीय विभागात येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूर आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. तसेच पश्चिम अरबी समुद्र आणि दक्षिणेला गोवा राज्याची सीमा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे 3 मतदारसंघ आहेत. यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ, कणकवली विधानसभा मतदारसंघ, कुडाळ विधानसभा मतदारसंघ तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 8 नगरपालिका आहेत. यामध्ये 5 नगरपंचायत व 3 नगरपरिषदांचा समावेश होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही महानगरपालिका नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण क्षेत्रफळ आहे 5207 चौरस किलोमीटर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2011च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांच्या मागे 1036 महिलांचे प्रमाण आहे. 2011च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार 85.56% एवढे साक्षरतेचे प्रमाण आहे. यात पुरुष साक्षरता दर 91.58% व महिला साक्षरता दर 79.81% एवढे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती गावे आहेत? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 758 गावे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण किती ग्रामपंचायती आहेत? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 431 ग्रामपंचायती आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक प्रमुख पीक कोणते? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक आहे. या व्यतिरिक्त नारळ, कोकम, आंबा, काजू, फणस आणि जांभूळ ही फळपिकेही घेतली जातात. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. कारण 2011च्या जनगणनेनुसार येथील एकूण लोकसंख्या 8,48,868 एवढी होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण किती किल्ले आहेत? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 38 किल्ले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त म्हणजेच 38 किल्ले असणारा तसेच येथे सर्व प्रकारचे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा हा एकमेव जिल्हा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मृदा ही प्रामुख्याने जांभा प्रकारची आहे, जी डोंगर उतारावर आढळते आणि किनारपट्टीच्या भागात गाळाची मृदा आढळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदरे कोणती? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजरा, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट इत्यादी प्रमुख मासेमारी बंदरे आहेत. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 1997 साली महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा RTO कोड नंबर किती आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा RTO कोड नंबर आहे MH07. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली, जे तालुका सावंतवाडी येथे आहे, हे थंड हवेचे ठिकाण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेरेखोल, कर्ली, गडद नदी, देवगड नदी आणि वाघोटन नदी या प्रमुख नद्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणते मुख्य खनिजे आढळतात? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॉक्साईट, लोह खनिज आणि सिलिका ही मुख्य खनिजे आढळतात. प्रसिद्ध साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मराठी कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म कुठे झाला? तर प्रसिद्ध मराठी कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या ठिकाणी 10 मार्च 1929 रोजी झाला. प्रसिद्ध मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी व संवाद लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे झाला? तर प्रसिद्ध कवी, संवाद लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म कणकवली तालुक्यातील करूळ या गावी 28 एप्रिल 1931 रोजी झाला. कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अण्णासाहेब पटवर्धन यांचा गोपुरी आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे आहे? तर अण्णासाहेब पटवर्धन यांचा गोपुरी आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली जवळ वागदे या ठिकाणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे व देवस्थाने कोणती? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळांमध्ये सिंधुदुर्ग जलदुर्ग, विजयदुर्ग, कुणकेश्वर, तारकर्ली, देवबाग, सावंतवाडी राजवाडा, आंबोलीचा धबधबा, वेंगुर्ला समुद्रकिनारा आणि ओरोस येथील निसर्गरम्य ठिकाणे ह्या सर्वांचा समावेश होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी खेळणी बनवण्याचा व्यवसाय कुठे आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी या ठिकाणी लाकडी खेळणी बनवण्याचा व्यवसाय चालतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणते बीच म्हणजे समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली, मालवण, वेंगुर्ला, मीठबाव, शिरोडा व देवबाग इत्यादी प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. कोकणातील प्रसिद्ध कुणकेश्वर शिवमंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोकणातील प्रसिद्ध कुणकेश्वर शिवमंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आधारित हा माहिती स्वरूपातील प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.